गाबणी होती ते हा. आम्ही चराई सोडले. शेतात आली, मग ती रात्रभर आली नाही. मग वासरू घेऊनच राहिली रानात. आणि मग सकाळी आम्ही गेली शोधायला, पिकांना भूतच आलं. दोघी जणी होत्या. मग सकाळी 6चा टाइम होता, तर तिने आम्हाला अशी आडवाट घेतली. जेव्हा आमच्याशी तो बोलला नाही, तेव्हा आम्ही सांगितल्यावर हा भूतच आहे. जिथं गाय होती ना, तिथं तो रात्रभर तिच्याजवळ होता. गाय बरोबर रात्रभर राहून गायला तिथं सोडून तो त्याच्या मार्गाला गेला. नमस्कार मित्रांनो, मी सौरभ पवार. हॉरर डायरीच्या पुन्हा एका नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो. तर आज आपण स्पेशली आलो आहेत कोकणामध्ये. आणि तुम्हाला तर माहिती आहे कोकण कशासाठी ओळखलं जातं. तर आजीकडे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आजी आपल्याला आज शेअर करणार आहेत. तर चला तर चालू करूयात. माझं नाव वनिता पांडुरंग खेडेकर, राहणार कुटीर श्रीकृष्णवाडी, जिल्हा रायगड, भाड तालुका. तो काय प्रसंग होता? गाय गाबणी होती, तिला हा. आम्ही चराई सोडली. हं. ती रानात आली, शेतात आली, मग ती रात्रभर आली नाही. वासरू घेऊनच राहिली रानात. आणि मग सकाळी आम्ही गेली शोधायला, तर पिकांना भूतच आला. भूताच्या शेताला हातात काठी, पानाची पिशवी, तंबाखूच्या, ते तंबाखू खायचा. हं. ते तंबाखूची पिशवी घेऊन तो आला तिकडनं. तर आम्ही इकडून गेले, तर आम्ही विचारतो आमची गाय नंतर पडली. एकटे होते तुम्ही? नाही, माझी बहीण होती सांगत. हा. दोघी जणी होत्या. आणि सकाळी 6चा टाइम होता. बर. 6 वाजलं होतं. तो तिकडनं आला, आम्ही इकडून गेलो, तर तिने आम्हाला अशी आडवाट घेतली, आम्हाला वसर दिली. पण आम्ही वसर नाही त्यांना दिली. जेव्हा आमच्याशी तो बोलला नाही, तेव्हा आम्ही सांगितल्यावर हा भूतच आहे. हं. त्याला म्हणजे विचार, आता बोलला नाही म्हणून कसं काय भूत होऊ शकतो तो? भूतच आहे तो, भूतच होता. भूत माणसाशी बोलत नाही. हं. तर जेव्हा आपल्या अंगात शिरल तेव्हाच तो आपण बोलतो, तो भूत बोलत नाही. त्याच्यावर जेव्हा तांदूळ सडकतील तेव्हा तो माणूस बोलतो. हं. नाही तर भूत आहे घे केल्या भूत बोलत नाही. म्हणजे त्यांनी तुम्हाला काय हानी वगैरे काही पोहोचवले? नाही, हानी नाही मला. हा. तो साईड घेऊन गेला. जिथं गाय होती ना, तिथं तो रात्रभर तिच्याजवळ होता. हा, मग गाईच्या जवळ म्हणजे राखण करत होता तिची. राखण करत होता. हा, मग तो चांगला झाला का वाईट झाला म्हणजे? नाही, चांगला झाला. हं. गाईचा चांगला केला. हं. गाय बरोबर रात्रभर राहून गायला तिथं सोडून तो त्याच्या मार्गाला गेला. आणि गाय सकाळी 12ला, अशी आम्ही गुरांची गवारी असतात, त्यात काठी अंगावर कापड घ्यायचं आणि गुराशी जायचं. गुराशी गाय गुरात आली नाही, 12ला आली. 12 वाजता आली. मग त्याला आम्ही, दुसरा जे माणूस आला तेव्हा त्याला विचारलो की गाय अशी रडायला लागली ना. हंबरडे फोडायला लागले. हा, हंबरडे फोडायला लागली. मग त्या दुसरा माणूस आला, त्याला विचारलो गाय यायली, त्या बोलला नाही गाई आहे. आता वासरू तिचा जे होता तो शेतात होता, आणि गाय घरी आली. मग ती जरा 12-1ला गुरं आम्ही घरी आणली. आम्ही 4ला सोडली ना, ते होती तिथं गाय, जिथं तिचा बाल होता तिथं ती गेली. मग आम्ही त्या बालाला घरी घेऊन आली. आणि मग तिचा दूध काढला. तो एवढा दूध बाहेर परत ठेवायला लागते पानावर. ते कशासाठी? ते बाहेरच्यालाच ठेवायला लागते. गाई आली ना, हा हा हा. तर धारी वाढायची आणि दूध जरा पानावर बाहेर ठेवायचा. ती सगळ्यांनी ठेवायचा, कोणी येते चढवा, हा. गाई येऊ द्या, म्हैस येऊ द्या, हा, म्हणजे ते ठेवायच्या ठेवायचं. मागचं कारण काय असतं? तो बाहेरच्या भूतालाच ठेवायचा असतो, अच्छा, म्हणजे त्याला मान द्यायचं मान असतं. द्यायचा असं. म्हणजे हे तुम्ही पहिल्यांदा असं पाहितलेली गोष्ट आहे. हो हो. आता कोकणामध्ये म्हणजे जेवढं केवढं ऐकलंय मी, ते आंब्याला वगैरे जे बांधलेलं असतं, काय असतं त्याच्यामध्ये, आणि ते कशासाठी बांधतात? आंबा चोरून नेतात म्हणून, हा. आंब्याचं फल चोरून नेतात म्हणून बांधायचं. न चोरून ह्याच्या ऐवजी त्याला ती वस्तू बांधून ठेवायची. नारळ बांधायची, खडा बांधायचा, लाल पापड द्यायचा, त्याच्यावर हलत पिंजर टाकायची. हा.
त्याला बांधायचं म्हणजे त्याचा आंबा तोडीत नाही तो. हा. असं. मग ह्याच्या माग काय शक्ती वगैरे असते का? हो, असते शक्ती. हे लोकांना घेत नाही कोण, भितात लोक, हा. त्याच्यात भूत असतो म्हणून. आणि जर न कळत ह्या गोष्टी जर केल्या तर त्याला पण त्रास होतो का या सगळ्या गोष्टीचा? नाही त्रास होत. हा. त्याला त्रास नाही होत. आपली लोक काय तोडतात म्हणून लोक बांधतात, नाही तर ज्याचं झाड आहे त्याला त्रास नाही होईल. हा. हा. तो झाड तोडून फल नेईल त्याला त्रास होतो, आपल्याला त्रास नाही होईल. त्याला आणि ते कोण असतं, म्हणजे जो त्याचे राखण करतो त्या झाडाचे, जो बांधलेला असतं, ते काय असतं? त्याचे भूत कालकायचा कलम असतो. कालकाय असते देवी. देवी. हा. या जो कलमा चाड्याचा कलम असतो हा. आंब्यावर, कालकायचा कलम असतो, समजायचा असतो, अशी कलम आहेत. कलमावर कलमच असतो. अच्छा. म्हणजे हे सगळे म्हणजे देवाचेच प्रकार झाले आंब्याला देवाचे जे देतो आपण. देवाचे ठीक आहे. पाठ. आणि जर तो आंबा असं म्हणजे हा ठीक आहे तुमचा आंबा आहे बरं, दुसऱ्यांनी कोणी येऊन जर आंबा तोडला वगैरे, त्याला त्या गोष्टीचा काय त्रास होतो आणि त्यांनी त्याच्यावर निवारण कसं करायचं? त्याच्यावर निवारण ती नेलं तरच काय होईल, नाही नेलं तर नाही होईल. हा. जर फल तोडून नेलं ना तरच त्याच्यावर निवारण. काय त्यांना त्रास झाला तर तिथे आणून ठेवतात ती वस्तू. हा. आंब्याची वस्तू जे आंबा काढून नेतील तोच आणून तिथं ठेवतील, त्याला त्रास झाला तर. आता आमच्यासारखे पुण्यात नाही येणारे वगैरे की त्यांना या गोष्टी त्या माहिती नाही, तर त्यांच्याकडनं न कळत झालं तर त्यांना पण अशा गोष्टीचा त्रास. त्रास होईल. आता आणि आम्हाला कसं कळणार की ह्या गोष्टीचा आम्हाला त्रास होतोय पण? तुम्हाला त्याची जाणीव झाली, तिथं मी गेलो होतो, तिथल्या झाडावरचा मी फल काढला, तेव्हा मला तो त्रास झाला. तर आठवण झाली तर तुम्ही बघाल, नाही लक्षात आलं का गेला. असं आहे, पण ते मागच असतं. मागच असतो. मग ते आपल्या मागच असतो तो. असं आहे. राखणदार बद्दल काय सांगता येईल तुम्हाला? राखण देवाची त्या भूताची. तर ह्याच्यामध्ये पण प्रकार असतात का? हो, त्याच्यामध्ये पण बाई फाटा द्या इकडं, आहे का नाही. हं. ठीक आहे. भूताचा असतो त्याला कोंबडा द्यायला लागतो, नारळ द्यायला लागतो, लिंबू द्यायला लागतो. हं. कशा पानपारखेचा जायचा बघायचा का मला कशापासून त्रास होतोय. तर या आंब्याचं झाड तोडलंय, हं. त्याच्यावरून त्रास झाला तर द्यायचं काय, नारळ, कोंबडा, लिंबू हे द्यायचा. आणि देवाचं काय असतं? देवाचा असला तरी पण कोंबडा द्यायचा, नारळ द्यायचा. एक कालकायचा असतो, एक चाड्याचा असतो. हं. कालकायला काली तलर आणि एक नारळ, आणि कोंबडा असतो एक नारळ, कालकायला एक नारळ, एक कोंबडा, हे दोन द्यायचं असतं. पण ते तुमचे राखण करतात? आमची राखणदार मग तुमच्याकडे पण आहेत का असे राखणदार वगैरे? आहे. आमची राखण आहे. हे तुम्ही पूर्वजांपासून तुमच्या इथं चालत आलेला चालेल. आमची राखण आहे देवाची, आम्ही देतो. आताच झाली देऊन 15 दिवस झाले. आणि तेव्हा या होतं. हा मग त्याच्यामध्ये असं आपल्याकडनं म्हणजे आता तुमच्या पुढच्या पिढीला कळलंच नाही की राखण देणं वगैरे, मग त्याचा काय त्रास त्याला होतो? आम्ही सूचना करू ना. हा. आमच्या पिढीला आता माझ्या मुलांना मी सूचना करणार. हं. माझ्या मुलांची वय झाली का त्याच्या मुलांना करणार, त्याच्या मुलांची झाली का त्याच्या मुलांना करणार. म्हणजे त्याचं मानपान त्याला त्याला भेटलं. द्यायचं. हा, असं असं देत देत जायचं. हो, हं. आता मी करतोय तर माझ्या पाठीकानं माझी मुलं करणार, माझी मुलं झाली, त्यांची झाली का त्यांची मुलं करणार. हा, मग ते शेतीचे राखण करतात. राखणदार. हा, शेतीचा काय असतो तो द्यायचा. हं. मासा वाढवाडल्याचं देत देत जातील. तुमच्या बाबांनी केलं हं. हं. मग तुम्हाला सांगणार, बाई ही वस्तू तुम्हाला दाखवली, तुम्हाला करायला पाहिजे. तर तशीच आमची मुलं पण आम्हाला त्यांना सांगतील. असं आहे. आपण रानात गेली पहा, हं. आपल्या संगाती असतो, म्हणजे कुठं आपण फिरायला गेलो, शिकारीला, म्हणजे ही लोक जातात ना शिकारीला, माहितीये का. हं. हं. शिकारीला गेला तो एखादा आपल्या संगाती असतो, तर आपल्याला तो रस्ता चुकवतो, असे डोले आपल्या झापड आणतो. हो. आणि हे असं का?
तो फिरवतो माणसाला. म्हणजे चकवा घडून आणतो. हा, दिशा नाही दाखवायची. हा. दिशा नाही दाखवली तर ही ह्याकडे जाते, तिकडं जाते, तिकडं जाते, असं करायचं. हा. आणि मग आपले जर डोले तेव्हा असं का होतो, का होतो म्हणून बघतात का म्हणा फिरताव का आम्ही, फिरताव का असे. मग त्याला वाटलं तर असं आपल्या संगाती आपल्याला कुठं 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 आपला नेतो बाहेर बाहेर हा. शिवा सोडून. आणि 12 वाजले त्याच्या डोल्यावरची झापड गेली का आपल्या शिवाच्या खोलीचं आणून सोडतो. हा, राखणदार असं पण करतो. राखणदार असतो तो. म्हणजे असं त्यांच्या काही आपण त्यांच्या चुकीचं वाघ हा, तर त्या गोष्टीमुळे असं घडून आणतो ते राखणदार. घडून आणतो आपण. ते जी रानात फिरायचा टाइम येतो हम्म. आणि आपला जायचा टाइम असेल म्हणजे ते जी आपली गाठी घेपवतो, तर तो आपल्याला रान फिरवतो सगळ्या. ही आता जंगल कसं आहे, हम्म. असं जंगलामध्ये तो आपल्याला फिरवतो. म्हणजे दोघांची एक एकाच गाठ हा एक गाठ झालंय की तो असा चकवा घडून आणतो. तर म्हणजे त्याला काय हानी करत नाही, त्याला काय. नाही नाही. एकुदा आहे तो असा भरून बिरून ठेवतो झाडाबिडात. हम्म. आणि एकुदा चांगला असतो ना तर घरी आणून सोडतो. तो आधी काय म्हणले तुम्ही, तो झाडात भरून काय. झाडात भरून ठेवतो माणसाला. आपल्या आपल्या चांगल्या माणसाला झाडात भरून ठेवतो असा, दगडीत बिगडीत घबीत. हा. अशी दगडीची घब असते, त्यात भरून ठेवतो. मग ती जेव्हा आपण कुठं माणसा घरी आलेच नाही तर आपण त्याची चौकशी करतो. हम्म. बा ही माझा माणूस गेलाय तो घरी आला नाही. मग आपण त्याला काय नारळ उलपासा पचकता असतो तर तो हे द्यायचा. उलपासा पचकत काय असं. पचकता असतो तो. नारळ म्हणजे तांदूळ, हा. थोव, खोबरा, डाळ, वाटाणा, हा, म्हणजे त्याचं मानपान. मानपा मग तो त्याचा करायचा त्याचा आणि तो करायचा. आपल्याला तो मग माणूस तो द्यावा. मग आपल्याला घरी आणून सोडतो. म्हणजे ते दिलं की तो घरी आणूनच सोडतो. शिवच्या पलीकडे आणून सोडतो. आणि नाही सोडल्याने मग रातभर तिथंच असतो. असे खूप सारे गोष्टी झाल्या असतील तुमची हो इथे हो, झालेत नाही होतात पण. अजूनही. पण आता एवढे नाही. आता पहिले सारे नाही. पहिली जे व्हायच्या तसे आता नाही होईल. हम्म. म्हणजे आता भूता जरा कमी आली. हम्म. ही वाडवडल्याची भूता पहिली. जेव्हा वाडवडील होतो तेव्हा भूता मोप होती. आता लोक रानात शेती नाही करीत त्यांना भूता दिसत नाही. तुम्ही आता तुम्ही एवढ्या 6 खोल्यांमध्ये एकट्या राहता, तर म्हणजे तुम्हाला असे काही अनुभव वगैरे काय. ना असं कोण चेपतो कधी आपला, कधीतरी असा अंग शिवालतो. हम्म. हाय आम्ही 3 खोलीत असतो पण ती कधीतरी आपला होतो, कधी त्रास झाला तर नाही. कधीतरी आपला कधी काय जाणवतो आपल्या घरी. आणि हे कशामुळं, की म्हणजे असं वार टाईप आलं की. वाऱ्या टाईप आला हा. असा दडपतो, हम्म. मग तो भूताचाच. हा सगळा प्रकरण भूताचाच आहे. बापी आहे. हम्म. बापी आता भूत म्हणजे बापी आहे. हम्म. आणि तो भूताच्या प्रकारानं आला. ही हातात काटे असते, हम्म. तिला घुंगूर असतो. मग तू वाजवली तिथं. हम्म. वाजवायचं तर आपण जर ते घुंगूर ऐकला तर आपण घरी जायचं. हा, म्हणजे तो हे करत येतो की बाबा मी येतोय म्हणून. येतोय हा. तो आधीच तिकडनं माणसाला जरा सूचना करीत येतो. हम्म. अशी काठी ठोकलं का माणसाचा साईटला होता. नाही मग असतात घरी तर रात्री 12 वाजेपर्यंत कोण थांबतोय. आता बसलेली असलीत ना अशी तर काय कार्यक्रम असले तर बसतात, नाही तर नाही बसत. तो आला त्याचा टाइम झाला, तो हम्म. आला दिसला पण तो बोलला नाही काय. तो त्याच्या मार्गाला सरळ गेला. काय त्याचं काही दुखत असेल ना, काय ताप येतो, कुठं उलटी होते, कुठं जुलाब होते. मग त्याची करणी जर काय असली तिथं बघता ते गेल्यावर बघत सांगतच. मग त्याच्यावर काय काढायचं, कोंबडा काढायचा, नारळ काढायचा, एवढा पिल्लू काढायचा. मग त्याच्यावर उतरायचा, समशीला कोण काढायचा नारळ कोंबडा. मग तो माणूस चांगला उठला. आणि असं म्हणजे कोण करतात हे प्रक्रिया वगैरे सगळे. आता पण ज्याला करायचं असेल बाहेरचा कुणाला, की म्हणजे असं सामान्य माणूस पण करू शकतो का त्या गोष्टी. करू शकतात.
मग त्यानं बघावलं नाही ते ह्याला मारायची आहे तर काही नाही काहीतरी आयडिया करून असं जाऊन बघता का पानपार्टीला जाऊन तो करायचा. आपल्याला त्रास झाला का आपण त्याच्याकडे जायचा काय? पोळी बघायचा. मग तो आपल्याला सांगतो एक नारळ हवा, एक कोंबडा हवा, लिंबू हवा, एवढा पिंडू हवा, तो काढायचा, भरायचा, उतरायचा, निवून टाकायचा आणि पण या गोष्टीचा खरंच फरक पडतो का? पडतो पडतो फरक. पानपारक्याने सांगितल्यावर पडतो तो. हा. तर मी केली ज्याला करायची आहे हा. तो एखाद्या पानपारक्यात जाऊनच करतो. तो मरतोय का जगतोय, ज्याला मारायची असेल ना तर मारायची करते. आणि अशी आपली तडपडत ठेवायची असली तर लोलत ठेवतात. मग आता मला बरं नाही मनाचा त्रास झालाय तर मी गेलो काचे पानपारकी असं सांगतो अशी अशी करणे तुमच्यावर झाली. ह्या पानपारखे जे असतात यांना पण अशा गोष्टी शिकाव्या लागतात. शिकावं लागतं. मग ते पानपारखेत गेले आम्ही आपलं गेलो तिथं पानपारखेत त्यांनी सांगितलं मग तो माझ्यावर असे अशी करणी केलेली. पण मग काय केलेली आपण विचारतो मी जेव्हा काय केलेलं तर लिंबावर केलं, नारळावर केलं. नारळावर केली असली तर नारळ द्यायचा, लिंबू केली असली तर लिंबावर करायचा, सोपं लिंबू कापायचा आणि फेकून द्यायचा. आता की म्हणजे करणीच्या प्रकारामध्ये आता खूप साऱ्या ह्यांचा पण म्हणजे असं म्हणायला गेलं ते चेडे वगैरे ह्या या गोष्टीचा यूज झाला जातो, तर ते पण सांगता येईल का तुम्हाला काय असतं? आता चाड्याचं पण घालतात, कालकायचं पण घालतात. कालकायचा घातलं तरी कोंबडाचा लागतो, नारळ लागतो आणि चाड्याचा घेतलं त्याच नारळ कोंबडाच लागतो. असं चाड्याचा केलं ना तर त्याला पण नारळ कोंबडा द्यायचा होय. आणि चकणीचा केला तर त्याला अंडा लागतो, खराब अंडा हो. कोंबडीचा. भुताचा केला तर नारळ कोंबडा लागतो. हा. नारळ कोंबडा एखादा आहे त्याला कुलकुली काठी लागते, पायातले चप्पल लागते. कोणाला म्हणाला? बाहेरचं जे भात आता प्रकाराने काय केलं आपले हो. जखमीला अंडा लागतो म्हणजे भाताची घासुटी लागते. आणि जे आपण भुताचा आहे ना हो. त्यांना नारळ कोंबडा गांजेची चिलीम हो. कुलकुली काठी आणि पायातली चप्पल आणि त्याची पलडी करायचो आणि ती पोचवायचं आता तेव्हा ती फरक पडतो. होय, जखीम म्हणजे काय की तुम्ही सांगू शकाल? कोकणामध्ये मी खूप ऐकून आहे की जखीन प्रकार खूप आहे, की म्हणजे माणसानं कळेल का जखीन काय असते? जखीन काय असते आता बाई एकदा बाई बाई आहे ती जखीन. होय. मग ती एकदा ओली बालती नसली तर ती हडल असते. हो. ती हडल असते ना ओली बालती ती निघत नाही माणसाला धरते मग काय वाढवते फिरवते मुर्दा पाडून ठेवते. मुर्दा पाडून ठेवते मग आपण कुठं बघायचा तरी जखीन लागते. तांदूळ सडकायचं त्या उडीत सडकायची पहिले ह्यात उडीत सडकायची उडीत असायचं उडीत. होय. 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 आपण पापड बनवतो ना उडदाचे पापड. ते उडीत घ्यायचं आणि मग सडकायचं तेव्हा ती उतरायची. तुमच्याबद्दल तुम्हाला असं काय एक्सपिरियन्स आलाय का या करणी कवटाळचं का काय? हो हो हा. म्हणजे आपण बघितलेलं आहे ना हा. तेव्हा सांगायचं. मग ती सडकायची मग ती बोलती होते. मग ती बाई जी जकीन आहे ती नाव तिचं सांगते. हा म्हणजे ज्यांनी काय केलंय तिच्यात. ती नाव सांगते बा मी अमुक अमुक आहे मग कुठे गेली होतीस काय केलीस तर मनातील तिथं पाय दिला माझ्यावर मला तुडवला म्हणून मी तिला धरली असं ती नाव सांगते. तिचा ती स्वतःचं नाव सांगते. मग मग का तिला धरलीस ती मला तिथं भेटली रानात भेटली शेतावर भेटली तेव्हा मी तिला तरस केलं. बाई पाण्यावर गेली ना मग तिला ती बाई धरला आणि तिला मग तिला हांड तिथं ठेवून तिला वाढत वाढत म्हणजे तिच्या अंगात घुमले ना तुला घरी आणलं. तिला ते आणलं मग तिचं ती नाव सांगत
तिचं नाव सांगितलं आणि तो सुंदरी होती. हो. मग का म्हणत होतलीस? मी तिला हौसन भेटाय गेलो. ती माझी मैत्रीण होती, संघाची जोडीवाली होती. आम्ही फिरायला जायची म्हणून मी तिला गाठले. म्हणजे ती जी कोण होती यांची मैत्रीण होती का? मैत्रीण होती, हा. मग ती तिला बावीवर हांडा तिच्या तिथंच ठेवलं. बावीवर बावी म्हणजे हा. विहिरीवर ठेवून आली. ती हांडा ठेवला मग तिला तांदूळ सडकले उडीद सडकले. जेव्हा ती जेवण गेली तेव्हा ती ठावकी तिचे भांडी घरात घेऊन आली. मग का भेटलीस? मग माझी ती संघाची मैत्रीण होती. हा. तेव्हा मी तिला भेटली. का भेटलीस? तर का मी तिला हौसेन भेटलो. आणि तुम्ही पाहिलं स्वतः? हो, स्वतः मिशी होते तरी 2-4 वर्षी तिच्या अंगावरच होती. 2-4 वर्ष तिच्यासोबतच? तिच्यासोबतच. मग तिचा बंदोबस्त केला. तो आधी SUV 2 नंबर त्याचा दिवस येईल. मग 7व्या महिन्यात गेली वटेवरून. 7व्या महिन्यात गेली तीच तिची डिलिव्हरी झाली 15 दिवसात. 15 दिवसांत झाली. तिची अशीच मैत्रीण होती. ती तिला गाठली तर तिची डिलिव्हरी झाली. मैत्रीण म्हणजे त्यांच्यासोबत काय घडलं वगैरे होतं का? त्यांच्या संगाती घडला म्हणजे तो घडला म्हणजे तिला ती तिची संगातीच होती बालमित्र हा. पहिल्यापासून. हा, हा, मग तिचं लग्न झालं. मग ती तिच्या सासरी गेली, ही हिच्या सासरी गेली. हा. ती पाण्यात पडली. ती पाणबुडी झाली. पाणबुडी झाली ती हिला ती तरस करायला लागली. तिच्या माहेरी गेली की हिला ती भेटली. जकीन म्हणून ती पाणबुडी. हो. तिला पाणबुडी बघ. जे पाण्यात जे गेले त्यांना तिला पाणबुडी बघतात आणि अशी गेली तिला जकील बघ. पाणबुडी बसली ती गेली ना तिच्या हिच्या आईला माझ्या सुनाला ती गाठला. मग 9व्या महिन्यात तिला वटीवरून लावली. वरून गेली तर ती गेली ती 15 दिवसात तिच्या अंगावर लगेच भेटली. भेटली तर तिला काय चांगली होऊन नाही केलं. तेव्हा केली तर सिजेर झाला. सिजेर झाला तर मुलगी झाली. पोरगी झाली 7 दिवस होती. त्या मुलीला ती पण आवडली. त्या मुलीला आवडला ती मग तिची आम्ही चौकशी केली. ते म्हणले माझी मैत्रीण भेटलो. का भेटलीस? का भेटलीस विचारली. ते म्हणले नाही आम्ही बालपणापासून संगाती बालमित्रीने आम्ही संगाती बालमित्री आम्ही तिच्या बालाला नेलं. तिच्या बालाला नेलं ती. म्हणजे असं काय झालं घेऊन गेले म्हणजे लहान बाल होता ना त्याला ती घेऊन गेली. जीव घेतला तिचा. ती मैत्रीण होती ती. म्हणजे ते सोबतच्याच होत्या आणि त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तिचा जीव घ्या म्हणून त्यांनी म्हणजे मैत्रीण म्हणून ती सोबत राहत होते. सोबत राहायचे. सोबत राहायचे म्हणून हिचा बाल उपेडा सेवन दिला मैत्रीचा. म्हणून आम्ही तिची चौकशी केली की पाणबुडी सांग. मग तिच्या माहेरचीच होते. अशा प्रकारे आजीकडे खूप साऱ्या गोष्टी होत्या आणि खूपच इंटरेस्टिंग होत्या. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.